बहन बता रही है कि गए 10 साल से इन्हें दुष्ट आत्मा की परेशानी हो रही थी। इतना ज्यादा वो पीड़ित बन गई थी कि वो क्या कर रही है, अपना सर कभी दीवार में वो ठोक लेती थी, अपने आप को घायल कर लेती थी, खुद की चूड़ियां फोड़ लेती थी, घर का काम नहीं करती थी, बच्चों को भी मारपीट करती थी, पति का कुछ देखभाल नहीं करती थी, घर पे खाना नहीं बनाती थी, खुद भी खाना नहीं खाती थी और रात भर उनको ऐसी परेशानी हो रही थी कि उनको नींद भी नहीं आती थी। बहुत सी जगहों पे उन्होंने दिखाया, तांत्रिक मांत्रिक भगत उपचार किए, लेकिन उनको विशेष कुछ फर्क नहीं पड़ रहा था। 2.5 महीने पहले उनकी एक सहेली ने उनको यहाँ के प्रार्थना घर के बारे में जानकारी दे दी। उन्होंने यहाँ का यूट्यूब पर का अपना प्रार्थना घर प्रार्थना सभा में भाग लिया। उस प्रार्थना सभा को देखते रहने से, प्रार्थना में भाग लेते रहने से, गाना बोलते रहने से, प्रभु की स्तुति करते रहने से प्रभु का अनुग्रह उनके ऊपर हो गया। वो खुद भी बाइबल पढ़ने लगी और अभी 2.5 महीने हो गए हैं। 10 सालों के दुष्ट आत्माओं के बंधन से प्रभु यीशु ने पूरी तरह से मुक्त किया है। ये इनके पति खुद बता रहे हैं कि ये इतनी ज्यादा परेशान करती थी कि इनको बेड़ियों से, साकलों से उनको बांध करके रखना पड़ता था, उनके हाथ पैर भी बांध करके रखने पड़ते थे। लेकिन जब से प्रभु यीशु का अनुग्रह हो गया है, प्रभु ने इनको पूरी तरह से छुटकारा दिया है और आज ये बहन यहाँ पर पहली बार गवाही देने के लिए आई है। इसलिए जोर से तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। तुमचं नाव सांगा। नंदा। माझं नाव नंदा आहे। काय तुम्हाला समस्या होती? मला 10 वर्षापासून दुष्ट आत्माचा त्रास होता आणि मला काय असं समजायचं नाही। मी लोळायचे, बांगड्या फोडून घ्यायचे, डोकं फोडून घ्यायचे, काही माहिती नाही पडायचं मला। तेव्हा मी माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला का तू रोज यूट्यूबवरती 10 वर्षापासून तुम्ही स्वतःचे बांगड्या फोडून घ्यायचे, डोकं आपटून घ्यायचे, इतकं भयंकर तुम्ही वागायचे? हा, माझ्या मुलांना पण मारायचे मी, कधी कधी जेवण पण नाही करायचे। कधी असं वाटायचं का मरून जावं, विहिरीत पडून जावं, नाहीतर गळाला फास लावून घ्यावं असं वाटायचं। पण मला काही समजायचं नाही। तेव्हा आम्ही भरपूर दिवस झाले तर का इकडं तिकडं दाखवून भरपूर दिवस झाले, काहीच नाही झालं। मग शेवटी माझ्या मैत्रिणीने बोललं मला। एक मिनिट भाऊ, तुमची पत्नी इतकं भयंकर वागायची? खूप तकलीफ देत होती, पोरांना पण मारायची, पोरांना मारायची आणि स्वतःला म्हणजे ते डोकं आपटून घ्यायची, बांगड्या वगैरे फोडायचे, बांगडा तुमच्या म्हणजे तुमच्याशी जरा पण आवरत नव्हती? नाही, मीच घाबरत होतो त्यांच्याशी। भयंकर त्यांची अवस्था झाली होती। हातकडी होती, बेडी होती पायाला। तुम्ही त्यांच्या हातापायाला हातकडी म्हणजे बेडी बांधून ठेवायचे? किती दिवस पर्यंत त्यांचे सुरू होता? हे खूप दिवस झाले, 2-4 महिने असे तकलीफ दिले। 2-4 महिन्याचा जास्त त्रास झाला आणि ह्या म्हणतात की 10 वर्षापासून त्यांना असं ही समस्या होती। नाही, त्या टायमाची गोष्ट सांगायला लागलो, खूप त्रास होते। आता छुटकारा भेटलेला आहे, आता त्यांना छुटकारा भेटलेला आहे, मुक्ती मिळालेली आहे। पण त्या टायमाला जेव्हा या मुलांना मारायची, घरातली कामं नाही करायची, जेवण सुद्धा बनवत नव्हती, मग तुमचं कसं काय भागायचं? ते पोरी होती एक लहान, ते मुली तुमची जेवण बनवायची, मोठी होती थोडी। आणि या म्हणतात की भरपूर ठिकाणी गेले, म्हणजे भक्तांचे उपचार वगैरे घेतले, खूप जागी गेलो, बघितलं, काय तकलीफ काय झालं नाही त्याला, काही झालं नाही। त्यामुळे तुम्हाला झोप वगैरे लागायची का? जेवण तरी ठेवायची तुम्ही? मी कधी जेवण पण नाही करायचे, कधी कधी मला भूक पण नाही लागायची आणि घरात मी यांना पण कधी जेवण नाही द्यायचे। मला असं वाटायचं कोणीच नाही आहे माझं, मी एकटी पण नाही, असं माझ्या स्वतःच्या जीवाचं पण मला काय कळत नव्हतं मी काय करते आणि काय नाही करत। रात्रीच्या वेळेला झोपायचे नाही, रात्रीच्या वेळेला झोपायचे 1-2 तास आणि उठून बसायचे परत, तरी पण काहीच वाटत नव्हतं, असं मी झोपते का नाही मला काहीच कळायचं नव्हतं। हातापायाला यांनी बेड्या वगैरे म्हणजे बांधावं लागलं होतं त्यावेळेला, कारण की तुम्ही भयंकर वागायचे, हे तुम्हाला काही म्हणजे तेव्हा त्यावेळेला समजायचं? हा, त्यांनी मला सांगत आहे ज्या वेळेला तुमची इतकी भयानक अवस्था होती आणि तुमच्या एका मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं इथलं प्रार्थना घराविषयी, तेव्हा तुम्ही युट्यूबवर कार्यक्रम बघायला लागले? हा, मी युट्यूबवर रोज प्रभूचे प्रार्थना आणि प्रवचन ऐकायचे आणि गाणी पण बोलायचे, ते ऐकून ऐकून मी कामं पण करत राहायची आणि देवाची आराधना पण करत राहायची। तर तेव्हा मला ना प्रभूने अचानक मला असं तरी झालं, अंगामध्ये एकदम लटलट आले आणि अंगातून असं एक काहीतरी निघून जाते असं वाटलं। तुम्हाला कधी, जेव्हा तुम्ही कार्यक्रम बघितले तेव्हा? किती महिन्यापूर्वी? मला आता 2-2.5 महिने झाले ऐकत आहे मी आणि प्रार्थना पण करते आणि बायबल पण वाचते। बायबल सुद्धा वाचताय? आता 2 ते 2.5 महिने झाले घरीच असताना, आणि ज्या वेळेला तुम्हाला असं जाणवलं की काहीतरी निघून जात आहे, त्यानंतर मला असं नाही विश्वास व्हायला लागला का देव माझ्यावर दया करतो आणि देव माझं बरं करतोय, असं तेव्हापासून मी रोज
टाइम मी काहीच बघत नव्हते. रोजचं एनी टाइम मोबाईलमध्ये पण बघत राहायचे, गाणी पण ऐकायचे. कामाला जरी गेले तर कामावर पण मी येशूचीच गाणी ऐकून राहायचे. तुम्ही कामाला सुद्धा व्यवस्थित जायला लागल्या. अगोदर जात होते? नाही, जात नव्हते. आणि घरातली कामं वगैरे आता करताय की कसं? आता मी करते घरातले कामं. आणि जेवण बनवणं वगैरे तुमच्या पतीनं बघणं, मुलांनाच आवडणं? नाही, माझी मुलगी होती ना मोठी तेव्हा ती करायची. पण मी जेव्हापासून का एकदम चांगली भेटली मला प्रभूची, तेव्हापासून मी माझं जेवण बनवते, कामधंदे व्यवस्थित करते. आता तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला मुक्ती मिळालेली आहे. पूर्णपणे देवाने मुक्त केलेलं आहे. आज तुम्ही इथे पहिल्यांदा आलेले आहे. आलो पहिल्यांदा. आणि घरीच तुम्हाला सर्व अशुद्ध शक्तीपासून पूर्णपणे मुक्ती मिळाली. हा, घरी देवाने मला चांगली दिली. प्रभू येशूने या बहिणीच्या जीवनामध्ये मोठं काम केलेलं आहे. 10 वर्षापासून जे अशुद्ध शक्तीचा त्रास व्हायचा ते सर्व त्रासापासून प्रभू येशूने यांना पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.